प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश. शीतल दराडे यांच्यासह अनेकांनी बजावली स्वच्छता दूतची भूमिका. विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी एकादशी पायीवारी पालखी सोहळा मजल दर मजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. निवृत्तनाथ दादांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा सोहळा अहिल्यानगर येथे विसावलेला असताना शीतल दराडे यांनी पुढाकार घेत परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. आणि हे पाहून प्रकाश धात्रक, ज्येष्ठ पत्रकार दीपक भावसार, पत्रकार सचिन आव्हाड, अण्णा दिघे यांच्यासह अनेक वारकऱ्यांनी पुढे होत स्वच्छता दूताची भूमिका बजावली. पालखी तळानजीक स्वच्छता मोहीम राबवत अवघा परिसर स्वच्छ केला. पालखी तळावर अनेक संस्था, मंडळी, नागरिकांकडून वारकऱ्यांसाठी नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो वारकरी त्याचा लाभ घेत होते. मात्र खाणेपिणे झाल्यानंतर बहुसंख्य वारकरी कागदी डिशेस, ग्लास, बाटल्या खाली टाकून देत असल्याने परिसराला बकाल स्वरूप येत होते. ही बाब शीतल दराडे आणि काही मंडळींनी हेरली. त्यांनी त्वरित पुढाकार घेत परिसर स्वच्छतेचे काम सुरू केले. त्यामुळे काही वेळातच परिसर स्वच्छ दिसू लागला. अर्थात या उत्स्फूर्ततेने पुढे सरसावलेल्या स्वच्छता दूतांच्या प्रत्यक्ष कृतीमुळे अनेकांनी प्रेरणा घेत स्वच्छतेला हातभार लावला. वारकऱ्यांनाही डस्टबिनमध्ये कचरा टाकण्यास प्रारंभ झाला. शीतल दराडे आणि मंडळींची स्वच्छतेची ही छोटीशी कृती पण लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरली. विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी एकादशी पायीवारी पालखी सोहळा निर्मलवारी व्हायला हवी, यासाठी सर्व यंत्रणा घटक प्रयत्नशील आहेत, यात शंकाच नाही. परंतु या पायीवारीत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने जर स्वच्छतेचा अंगीकार केला, स्वयंस्फूर्तीने हातभार लावला, तर ही वारी 100% निर्मल वारी होईल, यात शंकाच नाही. वारकऱ्यांनी वारी मार्गात चालताना विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी आठवणीने डस्टबिनचा वापर केला. कचरा डस्टबिनमध्येच टाकला तरी निर्मल वारीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्णत्वास जाईल. दीपक भावसार, थेट वारीतून. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.